सोशल मीडियावर हातात धारदार कोयता घेऊन स्टोरी पोस्ट करत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला आडगाव पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाने अवघ्या काही वेळात ताब्यात घेतलाय। वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नाशिक पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर कारवाईचा इशारा दिलाय। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांनी गुन्हेशोध पथकाला तातडीने कारवाईचे निर्देश दिले। 12 जुलै रोजी रात्री गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हेशोध पथकाने बिडी कामगार नगर परिसरातील पाटाच्या रस्त्यावर सापळा रचला। पोलिसांची चाहूल लागताच संशयिताने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, पोलीस अंमलदार सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर आणि मनोज मोरे यांनी शिताफीने पाठलाग करून त्याला जागीच पकडले। तपासात आरोपीची ओळख आशिष भिकन गांगुर्डे, वर्ष 24, राहणार कोणार्क नगर, नाशिक अशी पटली आहे। त्याच्या अंगझडतीत पॅन्टमध्ये लपवून ठेवलेला सुमारे 1000 किमतीचा धारदार कोयता जप्त करण्यात आलाय। आरोपी विरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अंमलदार सुमित शिंदे करीत आहे। सोशल मीडियावर शस्त्रांचे प्रदर्शन करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कोणतीही माफी नाही। कायदा हातात घेणाऱ्या प्रत्येकावर कठोर कारवाई केली जाईल। सोशल मीडियावरील दिखावा काही क्षणाचा असला तरी त्याची किंमत तुरुंगवासाच्या रूपाने चुकवावी लागू शकते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।